मूळव्याधाच्या माणसानं जर मी मिरची खाणारच म्हटलं तर त्याला सोन्याचं औषध दिलं तरी तो बरा होणार नाही आहे. आणि म्हणून आयुर्वेद पथ्य सांगतो. तर ही पथ्य जर तुम्ही पाळली तर तुम्ही पूर्ण बरे होऊ शकता. सर थायरॉइड म्हणजे थायरॉइड ही ग्लँड आहे आणि ती शरीराच्या सगळ्या गोष्टींना मॅनेज करते, अथपासून इथपर्यंत प्रत्येक गोष्ट. आणि तो बरा होतो का? 70% पेशंट थायरॉइडचे बरे होतात, हायपोचे 95% पेशंट बरे होतात, हायपर थायरॉइडचे जर तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतलीत, व्यवस्थित घेतलीत, चांगल्या डॉक्टरकडे घेतलीत तर. पण तो कायमचा बरा का नाही? कारण काही गोष्टी, अगदी सर्दी सुद्धा एखाद्या माणसाची पूर्ण बरी होऊ शकत नाही. त्यामुळं नाही वैद्य प्राणेश्वर हा डॉक्टर हा प्रयत्नांचा परमेश्वर आहे. रिझल्ट त्याच्या हातात आहे. आता थायरॉइड हा आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो, मग मिठात आयोडीन घेतल्यावर थायरॉइड बरा का नाही होतो? कारण त्याच्यामध्ये बाकीच्या सुद्धा गोष्टी तेवढ्याच इन्क्लुडेड आहेत, जसं की आपलं खाणं पिणं वागणं राहणं, ह्या सगळ्या गोष्टींचा पण त्याच्यामध्ये इम्पॅक्ट येत असतो. उलट काही केसेसमध्ये असं होतं की मासिक पाळीमध्ये जो बिघाड होतो तो थायरॉइडमुळे कसा होतो? थायरॉइड ही ग्लँड ही मास्टर ग्लँड आहे. ती प्रत्येक गोष्टीला पुढच्या शरीरातल्या मॅनेज करत असते. त्याच्यामध्ये आता तुम्ही थायरॉइड स्पेशलायझेशन का घेता? कारण आज ती काळाची गरज आहे आणि मला त्याच्यामध्ये मास्टरी मिळाली, मला त्याच्यामध्ये की सापडली, त्यामुळे आपण त्याला दोस्त करायला जास्त आनंद वाटतो. परदेशात दारू ही औषध म्हणून घेतली जाते, मग भारतात थायरॉइड दारू घेतल्यावर बरा का नाही होत? औषध म्हणून घेतलं तर होईल ना बरं, पण थायरॉइड होत नाही. पण औषध म्हणून घेतल्यानंतर आजाराला उपयोगी पडणार आहे ती, नाही असं नाहीये. इंद्रानं खूप जास्त अमृत पिलं, त्याला ते चढलं, त्याच्यासाठी उतारा म्हणून जे औषध तयार केलं ती दारू आहे. थायरॉइड सगळ्यात जास्त प्रमाण पुरुषामध्ये का स्त्रियामध्ये? स्त्रियांमध्ये. स्त्रियामध्येच काय? कारण एक्स आणि वाय क्रोमोझोम जे आहे त्यातला एक्स हा कॅरी करतो पुढे, वाय करत नाही. थायरॉइडमुळे केस गळतात. थायरॉइडमुळे शरीरामध्ये मिळणारे जे न्यूट्रिशन्स आहेत ते कमी पडायला लागतात, त्याचा परिणाम केस गळण्यावरती होतो. असं म्हटलं जातं की थायरॉइड जर झाला तर संभोग क्रिया जरा थोडीशी निष्क्रिय होते. ऑब्व्हियसली. आता तर मुळातच अशी गंमत आहे की बऱ्याचशा लोकांना इंटरेस्ट कमी झालेला असतो. थायरॉइडमुळे थकवा जास्त येतो आणि थकवा असेल आणि उत्साहच नसेल तर शारीरिक संबंध. प्रेग्नन्सीमध्ये जर थायरॉइड झाला तर मुलांवर काय परिणाम होतो? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ती प्रेग्नन्सी कॅरी होण्याचाच प्रॉब्लेम येतो. आणि जरी कॅरी झाली तरी सुद्धा त्या बाळामध्ये. आता समजा एखाद्या स्त्रीला जर थायरॉइड झाला आणि समाजात ती गोष्ट कळली तर नातेसंबंधावर आणि तिच्या एकंदर जीवनावर काय परिणाम होतो? आपल्याकडचा समाज तुम्हाला माहिती आहे, खरं तर ते नाही व्हायला पाहिजे, पण तो होतो, ओढताना वाटते. पण दुसरी पण गोष्ट बघितली पाहिजे, त्या बाईच्या स्वतःच्या, हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं की तिच्या स्वतःच्या आरोग्यावरती त्याचा परिणाम होतो आणि त्याचा परिणाम समाजावरती जास्त वाईट होतो. आता थायरॉइडचा जो आजार आहे त्याच्यावर आयुष्यभर उपचार चालू असतात का? गरज अशी नाही आहे की मी थायरॉइडचा पेशंट बरा केला पाहिजे, होऊ दे ना, कोणाच्या काय काठीनं होईना, पण साप मेला पाहिजे. बरोबर. आजार बरा होणं गरजेचं आहे, पण असं होत नाही. आयुर्वेदिक औषधं ज्यावेळेला घेतली जातात त्यावेळेला हा गैरसमज आहे लोकांच्यामध्ये की थायरॉइड बरा होत नाही. मी असे शेकड्या नक्कीच पेपर तुमच्या समोर ठेवतो, माझ्याकडचे शेकड्यानं जे पेशंट खूप छान बरे झालेले आहेत, खूप वर्षांपूर्वी बरे झालेले आहेत. आजही त्यांना आयुर्वेदिकही औषध नाही, आता ॲलोपॅथी तर कधीच बंद झालेलं आहे आणि लाईफ पण एकदम मस्त झालेली आहे. जय महाराष्ट्र मंडळी, मी PK भांडवलकर. चहावीत सत्ता या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. तर मंडळी, आजचा पॉडकास्ट खूप महत्त्वाच्या विषयावर आहे आणि खूप इंटरेस्टिंग देखील होणार आहे, त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आज आपण बोलणार आहोत एक खूप कॉमन पण महत्त्वाच्या विषयावर, तो म्हणजे थायरॉइड. थायरॉइडची लक्षणं काय आहेत, तपासण्या, उपचार आणि दैनंदिन जीवनाशी असलेला त्याचा संबंध, याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करायला आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर विक्रांत पाटील साहेब. तर चला सुरुवात करूया या महत्त्वपूर्ण चर्चेची. अजून जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. कसे आहात? मस्त एकदम. तुमचं सत्ता मंच या व्यासपीठावर खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. तुमचा जो लोगो लावलेला आहे, जो तुम्ही आता बॅच लावलाय, तर त्याच्यावर थायरॉइड हे नाव आहे, त्याच्यात मध्ये मध्ये डॉट दिलेत आणि त्याचा शेप बटरफ्लायचा असा काय? एकतर थायरॉइडची जी ग्रंथी आहे ती मी जसं म्हटलं ती बटरफ्लाय शेप आहे. फुलपाखराच्या आकाराचीच आहे, बरोबर. ही श्वासनलिका इकडे एक लोब आणि इकडे एक लोब, तो बरोबर बटरफ्लाय शेप्ड आहे, म्हणून तो थायरॉइडचा लोगो जो आहे तो बटरफ्लाय शेप्ड आहे. त्याच्या मधले जे डॉट आहेत ना, बेसिकली इट्स अन ॲक्रोनिम, म्हणजे आपण असं म्हणू की तो शॉर्ट फॉर्म असल्यासारखा आहे. ओके. तर T फॉर थायरॉइड, H फॉर हायपरटेन्शन, Y फॉर योगा, R फॉर रुमॅटिक डिसऑर्डर्स, O फॉर ओबेसिटी अँड D फॉर डायबिटीस, असा तो शब्द आहे.
आणि गंमत अशी आहे की थायरॉइड असणाऱ्या पेशंटला 3 पट चान्सेस वाढतात डायबिटीस होण्याचे. थायरॉइडच्या पेशंट्समध्ये ओबेसिटी ही दिसतेच दिसते. थायरॉइडच्या पेशंटमध्ये इन्फर्टिलिटी येण्याचे चान्सेस जास्त आहेत. थायरॉइडच्या पेशंट्समध्ये 4 पट चान्सेस वाढतात की त्यांना संधिवाताचे त्रास होतील. हे सगळे आजार एकमेकांशी इंटरकनेक्टेड आहेत. थायरॉइडच्या पेशंटमध्ये कोलेस्ट्रॉल वाढतं. कोलेस्ट्रॉल वाढले की बीपीचे त्रास सुरू होतात, हृदयाचे त्रास सुरू होतात. सो इन्फर्टिलिटी, डायबिटीज, ओबेसिटी, रुमॅटिक डिसऑर्डर्स हे सगळे आणि थायरॉइड हे सगळे एकमेकांशी इंटरकनेक्टेड आहेत. त्यामुळे आम्ही थायरॉइड ज्यावेळेला ट्रीट करतो, त्यावेळेला तो थायरॉइड नाही ट्रीट करत. आम्ही THYROID हे सगळे एकत्र ट्रीट करतो. ह्या सगळ्या गोष्टींना एकत्र घेऊनच चाललं लागतं. शरीर एक आहे. असं नाहीये की हे हृदय त्याचं काम करतंय, मेंदू त्याचं काम करतोय, असं नाहीये. हे असं 10-12 गोष्टी एकत्र येऊन एखादी संस्था स्थापन केलेली आहे. मग हा म्हणतोय नाही असं करायचं, तो म्हणतोय नाही तसं करायचं, असं नाहीये ते. हे म्हणतोय असं करायचं, ह्या दोघांच्या संगनमतानं सगळं चाललेलं असतं शरीरामध्ये. बरोबर. त्यामुळे प्रत्येकाला वेगवेगळं बघून उपयोग नाहीये. सगळ्यांना एकत्र बघितलं पाहिजे. त्याला होलिस्टिक अप्रोच, सगळ्यांना एकत्रित घेऊन चालणं हे शरीर व्यवस्थित करत असतं. थायरॉइड शरीरात कुठे असतो? थायरॉइडची जी ग्रंथी आहे ती इथं आपला जो श्वसन नलिका आहे, तिथं स्वरयंत्र आहे. त्याच्या 2 बाजूला, या बाजूला, डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला अशा दोन्ही बाजूला फुलपाखराच्या आकाराची असणारी जी ग्रंथी आहे, ती थायरॉइड आहे. ती सगळ्यात महत्त्वाच्या ग्रंथींपैकी एक आहे आणि शरीरातली सगळी कामं ही त्या थायरॉइडच्या ग्रंथीमुळे होत असतात. डोक्याच्या केसांपासून पायाच्या नखापर्यंत सगळ्या कामांमध्ये थायरॉइडचा रोल जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. ते चांगलं असेल तर शरीर चांगलं राहतं आणि ते बिघडलं तर शरीरातली एक करत सगळ्या सिस्टीम बंद पडायला लागतात. सगळ्या सिस्टीम बिघडायला लागतात आणि संपूर्ण आरोग्य त्याच्यामुळे हॅम्पर होतं. ह्याचं प्रमाण स्त्रियांच्यामध्ये जास्त आहे. त्याच्यामुळं काय होतं, की त्या स्त्रीचं आरोग्य बिघडलं. ती चिडचिड करायला लागली, की नवऱ्याची पण चिडचिड व्हायला लागते. पोरांच्यावरती राग निघायला लागतो. घरातलं वातावरण बिघडतं. घर एक बिघडतं अख्खच्या अख्खं. अशा कित्येक घरांपासून बनून समाज तयार झालेला असतो. मग एक स्त्री बिघडली म्हणून ते घर बिघडतं. ते घर बिघडलं म्हणून समाज बिघडतो. समाज बिघडला म्हणून देश बिघडतो. असं एक थायरॉइड सगळ्या देशाच्या अधोगतीला कारणीभूत ठरू शकतो, असं मला म्हणावंसं वाटतं. थायरॉइड हार्मोन्स म्हणजे काय आणि ते कसं काम करतं? थायरॉइडच्या ग्लँडमधून 2 हार्मोन निघतात, T3 आणि T4. ह्या 2 हार्मोन्सवरती पुढच्या सगळ्या हार्मोन्सचा खेळ चालू असतो आणि एक अजून मोजला जातो तो म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, ज्याला TSH म्हटलं जातं. तर तो TSH जो आहे तो मेंदूच्या खाली पिट्युटरी ग्लँड असते त्याच्या भागातून हा हार्मोन निघत असतो. हे T3 आणि T4 जे आहेत ते पुढे जाऊन पॅनक्रियाजवरती काम करतात, ॲड्रेनलाईन ग्लँडवरती काम करतात, ओव्हरीजवरती काम करतात, किडनीवरती काम करतात, लिव्हरवरती काम करतात, इंटेस्टाईनवरती काम करतात, मेंदूवरती काम करतात, माघारी उलटं जाऊन पुन्हा पिट्युटरी ग्लँडवरती पण काम करतात. मग शरीरातल्या सगळ्या गोष्टींना व्यवस्थित ठेवणं हे ह्या T3 आणि T4चं काम असतं आणि ते व्यवस्थित करत असतात. ते बिघडले तर आजार व्हायला लागतात. थायरॉइड स्त्रियांमध्ये त्याचं जास्त प्रमाण काय? थायरॉइडचं प्रमाण स्त्रियांच्या मध्ये जास्त आहे. त्याचं कारण असं की स्त्रियांच्या मध्ये X आणि Y हे हार्मोन्स जे आहेत त्याच्यामधला Y हा स्त्रियांच्या मध्ये नसतो. X असतो आणि त्याच्यामुळे कॅरी फॉरवर्ड होऊन ते पुढे जातं. त्यामुळे मुलगा असेल तर त्याला 20% चान्सेस असतात. मुलगी असेल तर 80% चान्सेस असतात आणि त्याच्यामुळं बायकांच्या मध्ये थायरॉइडचं प्रमाण हे खूप जास्त मोठ्या प्रमाणावरती बघायला मिळतं. मासिक पाळी अनियमित येण्याची कारणं काय आहेत? मासिक पाळी अनियमित होण्यामागची जी कारणं आहेत त्याच्यामध्ये एक पहिलं कारण आहे थायरॉइड, जे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती बघायला मिळतं. दुसरं तितक्याच मोठ्या प्रमाणावर तो आढळणारं कारण म्हणजे PCOD किंवा ज्याला आता PCOS म्हटलं जातं, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज, आता त्याला सिंड्रोम म्हटलं जातं. ही 2 कारणं आहेत. याच्या व्यतिरिक्त शरीरामध्ये होणारे जे बदल आहेत, हार्मोनल चेंजेस आहेत, त्याच्यामुळं पाळी अनियमित यायला लागते. पिरियड यायच्या काळामध्ये ज्यावेळेला पिरियड सुरू होत असतात, ज्याला मेनॉर्क म्हणतो आपण, त्या काळामध्ये जे हार्मोनल चेंजेस होतात तिथं पाळी काही काळापुरती अनियमित असते आणि मेनोपॉज ज्यावेळेला जवळ येतो, ज्यावेळेला पाळी थांबायची वेळ असते, त्यावेळेला पण ती अनियमित व्हायला लागते. डॉक्टर साहेब, थायरॉइडच्या जे चेकअप आहे, तर त्यात कोणत्या टेस्ट येतात? ब्लड टेस्ट वगैरे कोणत्या टेस्ट कराव्या लागतात? बेसिक पहिली जी टेस्ट आहे त्याच्यामध्ये T3, T4, TSH ज्याला थायरॉइड फंक्शन टेस्ट असं म्हटलं जातं. लोक बरेच तपासताना फक्त TSH तपासलं असं करतात. पण तसं करू नये. काय ₹50-60 चाच फरक पडतो. T3, T4 हे थायरॉइडचे हार्मोन आहेत आणि TSH हा पिट्युटरी ग्लँडचा हार्मोन आहे. तर ते दोन्ही हार्मोन्स आपल्याला कळणं गरजेचं आहे. थायरॉइडचा पण आणि पिट्युटरीचा पण. एकदा ते कळलं, की आपल्याला त्याच्यानुसार कळतं, की हायपोथायरॉइड आहे का, हायपरथायरॉइड आहे का, का दोन्ही पण नाही आहे. हे आपल्याला तिथे लगेच कळून जातं. ही बेसिक टेस्ट आहे. मग त्याच्यानंतर ज्यावेळेला तुम्ही तुमच्या डॉक्टरांना दाखवाल, त्यावेळेला डॉक्टरांना जर गरज वाटली, तर हा थायरॉइड ऑटो इम्युन पद्धतीचा आहे का, हे जाणून घेण्यासाठी अँटी थायरॉइड अँटीबॉडीज नावाची एक टेस्ट असते, ती केली जाऊ शकते. शरीरामध्ये काही कमी पडतंय म्हणून थायरॉइड झालाय का, याच्यासाठीच्या काही ब्लड टेस्ट असतात, त्या करता येऊ शकतात.
बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असे पण समज असतात की थायरॉइड झाला म्हणजे थायरॉइडचा कॅन्सर होईल म्हणून. ओके. असं काही नसतं. थायरॉइडच्या कॅन्सरचं प्रमाण एकदम नेग्लिजिबल आहे. त्यामुळे लगेच आपल्याकडे घशाचे, तोंडाचे, स्तनाचे कॅन्सर, पाळीच्या जागेचे होणारे कॅन्सर म्हणजे ज्याला सर्वायकल कॅन्सर म्हणतात, ह्या कॅन्सरचं प्रमाण त्या मानानं खूप जास्त आहे. त्यामुळे थायरॉइडचं कॅन्सरचं एवढी काही लगेच घाबरण्यासारखं नाहीये. पण जर डॉक्टरांना वाटलं की काही शक्यता आहे, तर जे ट्युमर मार्कर्स किंवा सीए मार्कर्स ज्याला म्हणतात, ते डॉक्टर तुमचे करून घेऊ शकतात. अगदीच गरज पडली तर FNAC नावाची एक टेस्ट असते, फाईन निडल ॲस्पिरेशन सायटॉलॉजी, ज्याच्यामध्ये इथं सुई टाकून तपासलं जातं. त्यानंतर एक रेडिओ आपलं आयोडीन अपटेक नावाचा एक टेस्ट आहे, ज्याच्यामध्ये थायरॉइडची ग्लँड किती आयोडीन ॲब्झॉर्ब करतीये हे त्याच्यातून कळतं. त्याच्यानंतर गळ्याची सोनोग्राफी करून थायरॉइडच्या ग्लँडची ॲक्च्युअल अवस्था काय आहे, त्याला काही सूज आहे का, नाही आहे का, किंवा आणखीन त्याच्या आजूबाजूचे जे घटक आहेत त्याच्यामध्ये काही बिघाड आहे का, हे आपल्याला समजून घेता येऊ शकतं. पण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानं करत बसलं ना तर नुसत्या टेस्टमध्येच खिसा रिकामा होईल. एवढ्या टेस्ट असतात. पण ह्या काही बेसिक टेस्ट आहेत, ते आपल्याला डॉक्टरांच्या सल्ल्यानं करता येऊ शकतात. पण बेसिक एक टेस्ट पहिली T3, T4, TSH. आता थायरॉइडचा जो आजार आहे त्याच्यावर आयुष्यभर उपचार चालू असतात का? आत्ता जसं मी मागच्या प्रश्नाचं सांगताना सांगितलं की डिपेंडन्सी, तर तुम्ही जर मॉडर्न मेडिसिन्सच्या मार्गाने गेलात तर तुम्हाला आयुष्यभर मेडिसिन्स घ्यावी लागणार आहेत. याच्या उलट आयुर्वेदची गंमत वेगळी आहे. आयुर्वेद काय करतो, त्या थायरॉइडच्या ग्रंथीला काम करायला लावतो. ग्रंथी का बिघडली हे बघणं, किती बिघडली हे बघणं, त्याच्या अनुषंगानं खाण्यापिण्यामध्ये काय बदल करायचे, ते पथ्य ही जी कल्पना आहे आयुर्वेदातली, पथ्य पाणी. औषधासाठीची नाही आहे. लोक म्हणतात की आमचं हे आयुर्वेदिक औषध चालू आहे, मग त्या डॉक्टरने हे पथ्य सांगितलं. डॉक्टरला काही पथ्य तुम्हाला द्यायची हौस नाहीये. किंवा आमचं औषध म्हणत नाही की तुम्ही कोबी खाऊ नका, तुम्ही फ्लॉवर खाऊ नका, असं आमच्या कुठल्याही औषधावरती लिहिलेलं नाहीये. पण जर एखाद्या पदार्थ खाण्यानं तुमचा आजार वाढणार असेल तर तो पदार्थ तुम्ही नाही खाल्ला पाहिजे. बरोबर. ह्याला पथ्य म्हटले. पथ्य म्हणजे हितकर आणि अपथ्य म्हणजे अहितकर. अपथ्य पदार्थ टाळायचेत आणि पथ्य पदार्थ खायचे आहेत. ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या जर आपण फॉलो केल्या तर आजार होणार नाही. पथ्ये सती गदार तस्यम किम निषेवती भेषजम, पथ्ये असती गदार तस्यम किम निषेवती भेषजम. म्हणजे जसं ते अनुप्रास अलंकार मला वाटतं आहे, ज्याच्यामध्ये श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपालन नवरा मी नवरी, तसं ते पथ्ये सती गदार तस्यम किम निषेवती भेषजम. जो पथ्यानं राहतो त्याला औषधांची काय गरज, कारण तो आजारी पडणार नाहीये. आणि पथ्ये असती गदार तस्यम, जो पथ्य नाही पाळत त्याला औषधांचा काय उपयोग, कारण तो बरा होणारच नाहीये. मूळव्याधाच्या माणसानं जर मी मिरची खाणारच म्हटलं तर त्याला सोन्याचं औषध दिलं तरी तो बरा होणार नाहीये. आणि म्हणून आयुर्वेद पथ्य सांगतो. तर ही पथ्य जर तुम्ही पाळली तर तुम्ही पूर्ण बरे होऊ शकता. पार्शियली का होईना पण चांगल्या पद्धतीचं आयुष्य जगू शकता. त्यामुळे आयुर्वेदिक औषधं ज्यावेळेला घेतली जातात त्यावेळेला हा गैरसमज आहे लोकांच्या मध्ये की थायरॉइड बरा होत नाही. मी असे शेकड्या नक्कीच पेपर तुमच्या समोर ठेवतो माझ्याकडचे, शेकड्यानं, जे पेशंट खूप छान बरे झालेले आहेत, खूप वर्षांपूर्वी बरे झालेले आहेत. आजही त्यांना आयुर्वेदिकही औषध नाही. आता ॲलोपॅथी तर कधीच बंद झालेलं आहे आणि लाईफ पण एकदम मस्त झालेली आहे. गलिना याकुशिना नावाची माझी रशियाची पेशंट आहे. 2014 मध्ये तिचा हायपर थायरॉइड होता. असे डोळे वगैरे बाहेर आले होती. रशियातून इथं आली होती. जवळपास 50 का 60 दिवस ती इथं राहिली होती. सगळी पंचकर्म वगैरे सगळी तिची करून घेतली. आज तिला 2 गोंडस मुलं आहेत. एकदम रशियन टोमॅटो सारखी गुबगुबीत अशी पोरं आहेत तिची. आणि तिचा नवरा इंडियनच आहे. पण आणि मस्त हिंदीतून फोनवरती वगैरे आले, त्यांना मस्त आहे अंकल असं म्हणत असतात छानपैकी. पोरांनाही थायरॉइड नाही. डिलिव्हरीच्या काळातही तिला थायरॉइड परत झालेलं नाही. ती आजही दर 3 महिन्यानंतर 6 महिन्यानंतर टेस्ट करते. ॲब्सोल्यूट नॉर्मल आहे. काहीही नाहीये. ह्या स्टेजपर्यंत आपण जाऊ शकतो. अर्थात मी डॉक्टर असल्यामुळं मी हे कधीच म्हणत नाही आणि म्हणणार नाही की आला पेशंट म्हणजे प्रत्येक पेशंट बरा होतो. हे होऊ शकत नाही. पण भरपूर पेशंट बरे होतात. भरपूर प्रमाण जास्त आहे. 70% पेशंट बरे होतात. थायरॉइडचे 70% पेशंट बरे होतात आपल्या क्लिनिकमध्ये. पण मॉडर्न मेडिसिन नुसार 100% पेशंट हे आयुष्यभर औषध घ्यायला लागतं त्यांना. आता हे जे औषध आहे लेओथॅक्सिन, हे औषध नेमकं काय? ते थायरॉक्सिनचा हॉर्मोन आहे, जो शरीरामध्ये तयार होतो. तोच हॉर्मोन फक्त बाहेर तयार केला जातो आणि तुम्हाला खायला घातलो. इथं तयार होत नाही म्हणून बाहेरून खायला घालायचा. नथिंग एल्स. ओके, म्हणजे तो आयुर्वेदात येतो? नाही. आयुर्वेद बाहेरून हॉर्मोन, तीच प्रोसिजर जर मी करणार असेल तर त्या ट्रीटमेंटमध्ये वेगळेपणा काय आला? काहीच नाही. आयुर्वेद त्या ग्रंथीला तिचा स्वतःला हॉर्मोन तयार करायला लावतो. तो आयुर्वेद आहे. जर समजा एखाद्या पेशंटने औषध बंद केलं तर त्याचा परिणाम कसा होतो? ॲलोपॅथीची जी औषधं आहेत ती घ्यायचीच आहेत आणि आयुष्यभरच घ्यायची आहेत.
ओके. ती बंद करायचीच नाहीये. जर तुम्ही आयुर्वेदिक औषध घेत नसाल तर तुम्हाला ह्या किंवा त्या कुठल्या तरी एका औषधावरती राहावं लागणार आहे. ॲलोपॅथीचं आयुष्यभर घ्यायला लागणार आहे. त्याच्याबरोबरीने जर तुम्ही आयुर्वेदाचं सुरू केलं किंवा ते घेत नाही आहात, आत्ताच सापडलाय आणि तुम्ही आयुर्वेदिक औषध सुरू केलं, तर आयुर्वेदिक औषध सुरू केल्यानंतर तुमच्या डॉक्टरने तुमचं जे औषध आहे ते हळू करत कमी केलं पाहिजे आणि मग ते बंद केलं पाहिजे. आणि एकदा डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं, की आता तुम्हाला त्याही औषधाची गरज नाही आणि माझ्याही औषधाची गरज नाहीये, तर तुम्ही ते औषध थांबवलं पाहिजे. तुम्ही ओके. स्वतःच्या मनानं काही करण्याच्या भानगडीत नाही पडलं पाहिजे. म्हणजे आता मला बरं वाटतंय, मी मागच्याच 15 दिवसापूर्वी एक पेशंट येऊन गेली. 2004 ला तिला थायरॉईड झालाय. 2016 पर्यंत तिने कुठलंच औषध घेतलं नाही. का? तर म्हणे औषधाला साइड इफेक्ट असतात. ॲलोपॅथीचं औषधं साइड इफेक्ट असतात. अरे औषधाचे साइड इफेक्ट नंतर होतील. आधी आजाराची इफेक्ट किती होणार ते बघा ना. बरोबर. मागासपासून मी जेवढी जंत्री मोजतोय केसांपासून नखापर्यंत, तेवढे सगळे आजार तयार झाल्यानंतर मग औषध घेण्यात काय अर्थ आहे? 2016 ला औषध सुरू केलंय. आता 2025 चालू आहे. तोपर्यंत पाठीच्या मणक्याची वाट लागून गेलेली आहे. बरोबर. हे उपयोगाचं नाहीये. त्यामुळं ॲलोपॅथीचं औषध तर आयुर्वेदिक डॉक्टर असेल किंवा ॲलोपॅथीचं डॉक्टर असेल, त्यांच्या सल्ल्यानंच घेतलं पाहिजे आणि ते बंद करायचं की नाही हे डॉक्टरांनी ठरवलं पाहिजे. पेशंटने स्वतः ठरवता उपयोगाचं नाहीये. आयुर्वेदिक औषधं चांगल्या ठिकाणी जर व्यवस्थित पद्धतीने घेतली गेली असतील, डॉक्टरांच्याकडून घेतली गेली असतील, मी पुन्हा अधोरेखित करून सांगतो, की डॉक्टरांच्याकडून घेतली गेली असतील बरोबर. आयुर्वेदिक औषधं, तर त्याचा उपयोग आहे. मी उठलो, मला वाटलं, मी या ठिकाणी ऐकलं, मला WhatsAppवरती बघायला मिळालं, इथं कोणीतरी सांगितलं, की धण्याचं पाणी प्या, काहीतरी सुंठ मिरे, पिंपरी एकत्र करून घ्या. त्याच्यातून थायरॉईड बरा होत नाही. मी ओपन चॅलेंज देऊन सांगतो, की ज्यांचे बरे झाले त्यांनी माझ्याकडे यावं. आम्ही जाहीर सत्कार करू अशा लोकांचा आणि त्यांचा मी स्वतः इंटरव्ह्यू घेईन, की तुम्ही या आणि तुम्ही काय-काय चेंजेस केले ते सांगा लोकांना. गरज अशी नाहीये, की मी थायरॉईडचा पेशंट बरा केला पाहिजे. होऊ दे ना. कोणाच्या काय काठीनं होईना, पण साप मेला पाहिजे. बरोबर. आजार बरा होणं गरजेचं आहे. पण असं होत नाही. कारण सिस्टीम अख्खी चेंज करायची आहे. ती थायरॉईडची ग्लँड प्रत्येक सिस्टीमवरती ॲक्ट करते. ती कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीमवरती काम करते. ती मसल स्केलेटल सिस्टीमवरती काम करते. बोन्सवरती काम करते. डायजेस्टिव्ह सिस्टीमवरती काम करते. न्यूरोलॉजी वरती काम करते. सगळ्या सिस्टीम्सवरती काम करायची. एक मेडिसिन घरगुती काहीतरी खाल्लंय आणि आजार बरा झालाय, असं होत असेल तर ते औषध म्हणजे मग त्याला डायरेक्ट अमृत हे दिलं पाहिजे. बरोबर. कुणीही चाटलं, कुठलाही आजार बरा झाला. इट नेव्हर हॅपन्स. त्यामुळे असं काही होत नसतं. त्यामुळे हे औषध व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर विश्वास ठेवणार सध्या. हां, तिथं आणि तिकडे पी-एच-डी वाले आहेत सगळे. म्हणजे काही ऐकलं की लगेच सुरू करायचं. हां, आणि लगेच फक्त ते फॉरवर्डचं बटन आहे. मी कितीतरी वेळा म्हणतो, की ते WhatsApp पेड केलं पाहिजे. त्याशिवाय त्याला ते तरी आपोआप त्यांनी असं मर्यादा ते आणल्यात की 5 जणांना तुम्ही ॲट अ टाइम पाठवू ते शकता. ग्रुपला झालं. आधी लिमिटच नव्हतं. आधी लिमिट नव्हतं आणि आजही मी रोज सकाळी उठल्यानंतर फोन बघितल्यावर असं वाटतं, अरे आपणच जगातले सगळ्यात वाया गेलेली माणसं आहोत. माणसं एवढे सुविचार पाठवत असतात, की आता तरी सुधरा अशा पद्धतीचे किंवा रोज एक फुल गुड मॉर्निंग. डॉक्टर साहेब, थायरॉइडची जी तुम्ही ट्रीटमेंट करता ती कुठल्या पद्धतीने करता? आपण ज्यावेळेला ट्रीटमेंट करतो त्यात सगळ्यात पहिली, सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे मानसिक भाव जे आहेत ते व्यवस्थित करायचे. त्यामुळे पेशंट आल्यानंतर सगळ्यात पहिली जी ट्रीटमेंट असते ती आश्वासन आहे, की पेशंटला आश्वस्त करायचं, की बाबा तू व्यवस्थित हातांमध्ये आलेला आहेस आणि आता तुला बरं करायची जबाबदारी आमची आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या, मग त्याचं डायग्नोसिस व्यवस्थित होणं गरजेचं आहे. त्याची ट्रीटमेंट व्यवस्थित होणं गरजेचं आहे. कारणांची ट्रीटमेंट होणं गरजेचं आहे. पंचकर्म होणं सगळं व्यवस्थित गरजेचं आहे. आणि ही पंचसूत्री आम्ही तयार केलेली आहे आणि त्या सगळ्याचं जे रिफ्लेक्शन आहे, ते रिफ्लेक्शन म्हणजे आपण तयार केलेला प्रोग्राम आहे, ज्याचं नाव आहे TRDP, थायरॉइड रिॲक्टिव्हेशन अँड डिटॉक्सिफिकेशन प्रोग्राम. ज्याच्यामध्ये थायरॉइडची जी ग्रंथी काम करत नाहीये किंवा कमी काम करते, त्याला व्यवस्थित काम करायला लावणं, शरीरामधले टॉक्सिन्स बाहेर काढून टाकणं, त्याचा आहार आणि विहार व्यवस्थित करून देणं, त्याचं मन व्यवस्थित करणं, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र केल्या ना, की थायरॉइड हा खूप चांगल्या पद्धतीने रिव्हर्स येतो आणि पुन्हा चांगल्या पद्धतीने ग्लँड काम करायला लागते. माणूस निरोगी व्हायला लागतो. आता ते थायरॉइडसाठी शस्त्रक्रिया म्हणजे ऑपरेशनची वेळ कधी येते? 2 गोष्टी आहेत. जो आत्तापर्यंतच्या आपल्या चर्चेमध्ये कुठंच न आलेला भाग आहे, तो म्हणजे गलगंड आहे. गलगंड म्हणजे थायरॉइडच्या ग्रंथीला सूज येते आणि तो वाढतो, असा मोठा होतो. ज्याला गॉयटर असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. बरोबर. तर तो जर गलगंड असेल आणि खूप जास्त वाढलेला असेल आणि त्याच्यामुळं श्वसननलिकेवरती भार येतोय आणि म्हणून श्वास घेता येत नाहीये, अशी कंडिशन झाली असली, तर ते ऑपरेशन करून काढून टाकायचं असतं. पण याच्यामध्ये थायरॉइडची ग्लँड पूर्ण निघून जाते. तुमच्याकडे थायरॉइडची ग्लँडच नसते आणि ती नसते म्हणून तुम्हाला हायपोथायरॉइड नावाचा आजार होतो आणि नंतर तो कोणीच दुरुस्त करू शकत नाही. ना ॲलोपॅथी, त्यांनी तर कधीच बरा होत नाही. पण आयुर्वेदानं सुद्धा तो बरा होऊ शकत नाही. म्हणजे हात नसलेल्या माणसाला त्या हातानं काहीतरी उचलायला सांगणं,
हे जसं बरोबर. आहे, तसं थायरॉइडची ग्लँड नसताना त्या ग्लँडनं काहीतरी काम करण्याची किंवा त्याला सुधारणा करायला लावण्याची अपेक्षा ठेवणं हे चुकीचं होऊ शकतं. दुसरं जे आहे, की थायरॉइडचा जर कॅन्सर सारखी जर परिस्थिती उत्पन्न झाली, जी तपासणीमध्ये कळते, अशा वेळेला ते ऑपरेशन करायला लागतं. आणि तिसरी एक कंडिशन आहे, ज्याच्यामध्ये हायपर थायरॉइड जो आहे, त्याच्यामध्ये थायरॉइडच्या ग्लँडचं ऑपरेशन करून ती काढली जाते. पण या सगळ्या गोष्टींमध्ये एक भाग असा आहे, की जर हायपर थायरॉइड असेल, तर ती ग्लँड काढून टाकण्याचं प्रमाण आपल्याला मोठ्या प्रमाणावरती बघायला मिळतं. पण होतं असं, की ती थायरॉइडची ग्रंथी काढून टाकली, की पुन्हा हायपोथायरॉइड होतो आणि तो आयुष्यभर राहतो. पण त्याच्या एकदम अपोझिट जे आहे ते असं आहे, की एखाद्या माणसाला हायपर थायरॉइड जर झाला, तर आपल्या औषधांनी अशा अल्मोस्ट 90 ते 95% पेशंट बरे होतात. त्यामुळं हायपर थायरॉइडच्या पेशंट्सनी लगेच गडबड करून ती ग्लँड काढून टाकणं, हा प्रकार करू नये. आणि त्याच्याच असोसिएटेड अजून एक पार्ट आहे तो ट्रीटमेंटचा, तो म्हणजे रेडिओ ॲक्टिव्ह आयोडीन RAI असं त्याला म्हटलं जातं. ज्याच्यामध्ये औषध खायला घातलं जातं, थायरॉइडची ग्लँड जळून जाते आणि ती जळून गेल्यामुळं काम करत नाही आणि काम करत नाही म्हणून पुन्हा हायपोथायरॉइड होते. पुन्हा आयुष्यभर औषधं घ्यायला लागतात. तर ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे ऑपरेशन ह्या कंडिशनमध्ये हायपर थायरॉइडच्या कंडिशनमध्ये टाळलं पाहिजे. एक्सेसिव्ह गलगंड नसेल तर ऑपरेशन टाळलं पाहिजे. आणि कॅन्सर सारखी कंडिशन असले तर इट्स ऑल्वेज बेटर की एक कांदा सडलेला आहे तुम्ही काढून टाका. बाकीचे बरोबर. कांदे शाबूत राहतील. तर ह्या कंडिशनमध्ये ऑपरेशन करावं आणि ह्या कंडिशनमध्ये होता होईतो ऑपरेशन टाळावं. थायरॉइड मधील पंचकर्माचा रोल काय? आयुर्वेदामध्ये जी पंचकर्म सांगितलेली आहेत ना, ती पंचकर्म म्हणजे शरीराची सर्वांगीण शुद्धी करणारी गोष्ट आहे. हं. थायरॉइडमध्ये स्पेशली हायपोथायरॉइडमध्ये आपण असं म्हणूया, की जिथं डबकं साठलेलं आहे शरीरामध्ये आणि तिथं घाण सगळी साठायला लागलेली आहे. शरीराला नको असणारी कुठलीही गोष्ट ही टॉक्सिन म्हणून ओळखली जाते. नकोय ती गोष्ट, ती बाहेरच पडली पाहिजे. नुसतं पाणी पिण्यानं ती बाहेर पडणार नाहीये. ती बाहेर काढून टाकावी लागणार आहे. शरीर जिथपर्यंत काढून टाकतं तिथपर्यंत ते जमतं. जिथं जमत नाही तिथे आजार होतो आणि जिथे आजार झालाय तिथं ते बाहेर काढून टाकण्यासाठी स्पेसिफिक प्रयत्न करायला लागतात आणि ते प्रयत्न म्हणजे पंचकर्म आहेत. ही पंचकर्म केल्यानंतर वेगवेगळे आजार बाहेर काढून टाकण्यासाठी त्यातले जे टॉक्सिन्स आहेत ते बाहेर काढले जातात. उदाहरणार्थ वमन नावाची जी प्रोसिजर आहे, ज्याला आपण थोडासा मॉडिफाय करून एंडोक्लिन नावाची प्रोसिजर तयार केलेली आहे. ती एंडोक्लिन नावाची प्रोसिजर केल्यानंतर शरीरातले कफ सदृश्य आणि कफाशी साधर्म्य असणारे जे टॉक्सिन्स आहेत, ते सगळे बाहेर काढून टाकले जातात. एकदा ते बाहेर काढून टाकले, की तो पाण्याचा जो तुंब असतो तो निघतो आणि ते मग डबकं व्हायला लागतं. व्हायला लागलं की पाणी चांगलं व्हायला लागतं. त्या पद्धतीनं हायपोथायरॉईड हा बरा व्हायला मदत होत असते. मग त्याच्यामध्ये श्वसनाशी रिलेटेड आजार त्याच्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी बरे होऊन जातात. बरं. दम्यासारखे आजार कॉम्प्लिमेंटरी बरे होऊन जातात. त्वचेचे आजार कॉम्प्लिमेंटरी बरे होऊन जातात. कोलेस्ट्रॉल कमी येतात माणसांचे, वाढलेले कोलेस्ट्रॉल. वाढलेली शुगर त्याच्यामध्ये नॉर्मल यायला लागते. इन्सुलिन रेझिस्टन्स कमी यायला लागतो. अजून एक महत्त्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते, की ऑटो इम्युन डिसऑर्डर नावाचा एक प्रकार असतो. म्हणजे ज्याच्यामध्ये शरीरच शरीराच्या विरोधी लढायला लागतं आणि त्याच्यामुळं शरीरामध्ये आजार तयार व्हायला लागतात. ही गोष्ट आत्तापर्यंत डायबिटीसच्या बाबतीत मान्य केली जात नव्हती, ती आता मान्य करायला लागलेली आहे. इन्सुलिन रेझिस्टन्स मान्य केला जात नव्हता, तो आता मान्य करायला लागले आहेत. तसंच थायरॉइडच्या बाबतीत सुद्धा रेझिस्टन्स हा मान्य करायला पाहिजेल आहे आणि पुढच्या 5-10 वर्षात तो मान्य होईल हे लिहून घ्या आज. आणि तो सगळी जी रेझिस्टन्स किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या त्या पंचकर्माने कमी व्हायला लागतात. थायरॉइडच्या ग्लँडमधले सिक्रेशन्स वाढायला लागतात. रेझिस्टन्स कमी व्हायला लागतो. ॲक्सेप्टन्स वाढायला लागतो. बॉडीतले टॉक्सिन्स कमी व्हायला लागतात आणि आजार बरा होतो आणि शरीर चांगलं होतं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या पंचकर्मामुळे होतात. मग काही वेळेला तिथं वमनासारखी प्रोसिजर करायला लागते. काही वेळेला तिथं विरेचनासारखी प्रोसिजर करायला लागते. स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी शिरोधाऱ्यासारखी गोष्ट करावी लागते. शरीरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती झीज होत असेल तर बस्तीसारखी ट्रीटमेंट करायला लागते. कधी-कधी लोकल ट्रीटमेंट्समध्ये जाणूबस्ती असेल, पृष्ठबस्ती असेल, मन्याबस्ती असेल अशा गोष्टी करायला लागतात. फिमेल पेशंट असेल तर तिच्यामध्ये जर प्रेग्नन्सीशी रिलेटेड कंप्लेंट्स यायला लागलेले असतील, गर्भाशयाशी रिलेटेड आजार व्हायला लागलेले असतील, तर त्या ठिकाणी उत्तर बस्ती किंवा बस्ती ह्यासारख्या ट्रीटमेंट्स आपल्याला काम करायला लागतात. असं ओव्हरऑल हे सगळं जर ट्रीटमेंट केली ना, तर थायरॉईड हा चांगल्या पद्धतीने बरा होतो. पंचकर्म ही त्याच्यामधली की आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे नस्य. नासाही शिरसोद्धारम म्हणजे नाकात टाकलेलं औषध हे मेंदूपर्यंत जाऊन त्याला काम करायला लावत असतं आणि म्हणून नाकात कुठली औषध आपण टाकतोय त्याच्यानुसार आपल्याला मेंदूचं फंक्शनिंग, ऑब्व्हियसली तिथल्या पिट्युटरी ग्लँडचं फंक्शनिंग हे सुधारायला मदत होते आणि एकदा ते झालं,
की मग मन, बुद्धी, आत्मा, इंद्रिय ह्या सगळ्या गोष्टींबरोबर शरीर हे सगळं चांगलं व्हायला मदत होत असते. आता थायरॉइड मध्ये काय खावं आणि काय खाऊ नये? मॉडर्नच्याच हिशोबानं ज्या काही गोष्टी आहेत त्या अशा आहेत की ज्या पदार्थांमध्ये गॉयट्रोजेन्स आहेत ते पदार्थ नाही खाल्ले पाहिजे. गॉयट्रोजेन्स म्हणजे असे पदार्थ जे तुमच्या थायरॉइडच्या ग्लँडला डिस्ट्रक्ट करतात, त्याच्या सेल्सला डिस्ट्रक्ट करतात किंवा थायरॉइडचा तयार होणारा जो हॉर्मोन आहे त्या हॉर्मोनला नष्ट करतात. आता ह्या गोष्टी कुठल्या कुठल्या पदार्थात आहेत तर कोबी, फ्लॉवर, सोयाबीन हे खूप वाईट आणि विचित्र पदार्थ आहेत जे आपल्या जनरली खाण्यामध्ये असतात. सोयाबीन आयदर आपल्या खाण्यामध्ये असतं किंवा सोयाबीनचं तेल असतं. कोबी आणि फ्लॉवर ह्या तर 2 गोष्टी अशा आहेत ना की हॉटेलमध्ये गेल्यानंतर सगळ्यात जास्त मारा याच गोष्टींचा असतो. कारण ते निवडावं लागत नाही ना, असं छोटे 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 मेथी निवडत बसले तसं निवडावं लागत नाही. अशा त्या कोबी आणि फ्लॉवरच्या गोष्टी आहेत. ह्याच्यामध्ये होत असतं हे. कॅबेज गॉयटर, कॅबेज म्हणजे कोबी नावाचा गॉयटरचा एक प्रकारच सांगितलेला आहे. त्यामुळे तो ह्या 3 पदार्थांकडे बघू पण नाही असं मी म्हणतो. आणि याच्या पुढे जे येतात ते मेथी, पालक, शेपू, मुळा ह्या 4 पदार्थ. तो पण मुळा काही खूप रेग्युलरली प्रत्येकजण खातातच असं नाही, तिखट असल्यामुळे वगैरे लोकांना बऱ्याच जणांना आवडत नाही. पण पालक, शेपू खाल्ली जाते. आणि मेथी हे पदार्थ खूप चांगले चांगले म्हणून खाल्ले जातात. स्पेशली पुन्हा शेपू सुद्धा सगळ्यांना आवडतोच असं नाहीये. त्यामुळे हे पदार्थ थोडे बाजूला राहतात. पण मेथी आणि पालक ह्या गोष्टींवरती लोक खूप असा जीव तोडून टाकतात. त्यात आपण लहान असताना वगैरे ते पोपाय वगैरे लागायचं. त्यामुळे त्या पालकानं एवढी मोठी क्रेज तयार करून ठेवली आहे की पालक खाणं म्हणजे जगातला सगळ्यात मोठा बॉडी बिल्डर तयार होणार किंवा त्याच्यातून आयर्न मिळतं असं सांगतात. ठीक आहे, आयर्न मिळतं तर सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत. पण याचा अर्थ असा नाहीये की चांगली गोष्ट अतिरेक प्रत्येकालाच चांगली असेल असं नाही आहे. आणि लोक म्हणतात मग आयर्न मिळतं त्याच्यातून. अरे त्याच्यापेक्षा तुम्ही घरात टेफ्लॉनमध्ये स्वयंपाक करणार नॉनस्टिक कुकवेअरमध्ये आणि पालक खाणार का तर मला आयर्न मिळावं म्हणून. त्याच्यापेक्षा लोखंडाच्या भांड्यामध्ये करा ना स्वयंपाक. कारण माझं एक मत आहे आणि बहुतेक ते चुकीचं नसावं की लोखंडामध्ये जेवढं लोखंड आहे तेवढं लोखंड दुसऱ्या कशातच नसावं. बरोबर ना? पालकापेक्षा लोखंडामध्ये लोखंड जास्त आहे. तेवढं सरळ सरळ भाज्या ज्या करायच्या त्या लोखंडाच्या कढईमध्ये करून घ्या. त्याच्यामध्ये गॉयट्रोजेन्स जे ते तुम्हाला त्रासदार आहे. पालक वाईट नाहीये, पण पालकामधून जाणारे जे गॉयट्रोजेन्स आहेत ते तुम्हाला त्रासदार आहेत. तर ह्या पदार्थांकडे तुम्ही बघू नका, खाऊ नका. हे आयुर्वेदाचं पथ्य नाही. बरोबर. आणि एक शेवटचा भाग राहतो ज्याला मी स्वतः फारसा ऍग्री करत नाही. ते म्हणजे ग्लुटेन इंटॉलरन्स. अमेरिकेमध्ये जर आपण बघायला गेलो तर तिकडे ग्लुटेन इंटॉलरन्स नावाचा प्रकार बघायला मिळतो. गहू जो आहे त्या गव्हामध्ये ग्लुटेन असतं आणि ते ग्लुटेनमुळे पचनशक्ती बिघडते आणि थायरॉइड होण्याचे चान्सेस सुद्धा वाढतात. त्यामुळे ते ग्लुटेन असणारे पदार्थ टाळतात. आणि ग्लुटेन म्हणजे गहूबंद. गहूबंद म्हणजे मराठी माणसाचा किंवा उत्तर भारतातल्या माणसांना उपाशीच राहायला लागेल. दक्षिण भारतातले सुखी आहेत. तांदळावरती इडली, डोसा त्याच्यावरती त्यांचं भागेल तरी. पण महाराष्ट्र आणि उत्तर भारतातल्यांनी खायचं काय असा प्रश्न पडतो. पण माझं स्वतःचं मत असं आहे की आयुर्वेदानं सांगितलेला जो अग्नी आहे ना, ती अग्नी अशी गोष्ट आहे ना की ज्याला पचवण्याची क्षमता आहे. म्हणजे ज्याचे अग्नी चांगला असतो ना त्याच्या पोटामध्ये आपल्या तोंडातून, हातातून, ह्याच्यातून दिवसभरामध्ये हजारो जंतांची अंडी पोटामध्ये जात असतात. म्हणून प्रत्येकाला जंत होत नाहीत. ज्याचं पित्त चांगलं नाही, ज्याचा अग्नी चांगला होत नाही त्याला लगेच जंत होतात. त्याला लगेच इन्फेक्शन होतं. पण ज्याचा अग्नी चांगला आहे ना त्याला ह्या सगळ्यांना मारून टाकतं ते. काही शिल्लक ठेवत नाही. तर अग्नी चांगला असला ते ग्लुटेन इंटॉलरन्स वगैरे काही नाही. मग त्याला कसं फाईट करायचं? दॅट इज अ फील्ड ऑफ आयुर्वेदा. आमच्याकडे ते तलवार आहे, आमच्याकडे ते हत्यार आहे. आम्ही त्या ग्लुटेन इंटॉलरन्सला बघून घेतो. त्यामुळे आतापर्यंत 20,000 पेशंट बघून झाले. मी आजपर्यंत एकही पेशंटचं ग्लुटेन बंद केलेलं नाहीये. तू खा. त्याला मी बघतो काय करायचं ते. फक्त ह्या पदार्थांनी जे 5-6 पदार्थ सांगितले ना कोबी, फ्लॉवर, मेथी, शेपू, सोयाबीन, पालक तेवढे फक्त बंद करून टाक. ह्या ग्लुटेनला काय करायचं? कारण तो इंटॉलरन्स आहे. इंटॉलरन्स म्हणजे सहन न होणं. सहन न होणं हा जो प्रकार आहे ते आमची सहनशक्ती वाढवून देतो ना तुमची, की मस्तपैकी त्या सगळ्या गोष्टीला तुम्हाला काउंटर करता येतं. त्यामुळे त्याच्यावरती मी काही फारसं सिरियसली त्याला बघत पण नाही आणि घेत पण नाही. मगाशी तुम्ही जे विचारलं ना थायरॉइड कशामुळे होतो, तर त्याच्यामध्ये हे पण एक कारण आहे. हे आपण जे नॉनस्टिक कुकवेअर्स वापरतो त्याच्यामध्ये जे कोटिंग आहे नॉनस्टिकचं, ते ऑब्व्हियसली आपण स्वयंपाक करतो त्याला चमच्यानं ते हलवत असतो, हे करत असतो. तुम्ही बघितलं ना ते बरोबर. भांडी जी असतात ना काही ॲल्युमिनियम वर्ष जर्मलचे असतात काही. ॲल्युमिनियम तर घातकच आहे शरीराला, तर काही वादच नाहीये. हे टेफ्लॉन कोटिंग जे आहे नॉनस्टिक कुकवेअर्स ते वापरल्यानंतर काही वर्षानंतर त्याचं ते कोटिंग निघून जातं. बरोबर. कुठं जातं? पोटातच झालं, पोटात जातं. अन्नातच गेलं. आणि ते प्रूव्हन आहे. त्याच्यामुळे थायरॉइड होतो हे प्रूव्हन आहे. ठीक. कुकर लावल्यावर लवकर शिजतंय. हा.
नाही, तरी तो म्हणून- पण छोटा भाग आहे. पण हे जे टेफ्लॉन आहे ना, ते प्रूव्हन आहे की ते पोटामध्ये गेल्यानंतर तुम्हाला थायरॉइड होण्याची शक्यता वाढते. हे प्रूव्हन आहे आणि हे मॉडर्नवाल्यांनीच प्रूव्ह केलेलं आहे. आणि आम्ही चांगलं चांगलं म्हणून त्याच्यात करून खायचं, याला काही अर्थ नाही. त्याच्यापेक्षा मी म्हणलं ना की लोखंडाची कढई बेस्ट आहे. असं आजपर्यंत माझ्या बघण्यात आलेलं नाहीये की ह्यानं सगळ्याच भाज्या लोखंडाच्या कढईमध्ये खाल्ल्या आणि म्हणून कुठेतरी जाऊन चुंबकाला चिकटला. असं कधी माझ्या बघण्यामध्ये आजपर्यंत आलेलं नाहीये. त्यामुळे तेवढं चांगलं असतं, काही बिघडत नाही त्याच्यात. थायरॉइड बिघडला तर वजन का वाढतं? थायरॉइड कमी पडला की शरीरातलं मेटाबॉलिझम स्लो व्हायला लागतं आणि ते मेटाबॉलिझम स्लो व्हायला लागलं की शरीरातल्या सगळ्या क्रिया मंदावतात. शरीराच्या क्रिया मंदावल्यानंतर तिथं घाण जे आहे शरीरातून बाहेर टाकणं ती होत नाही. मी उदाहरण देताना सांगतो की बाबा एखादं पाणी वाहतंय तर त्याचं डबकं साठणं हा जो प्रकार आहे ना, तसा प्रकार शरीरामध्ये व्हायला लागतो आणि सगळ्या गोष्टी साठून वाढायला लागतात. वाढायला लागल्या म्हणजे वजन वाढतं. जे कमी पडतं ती एनर्जी असते आणि एनर्जी कमी पडते म्हणून वजन वाढायला लागतं. थायरॉइड वाढला की वजन कमी का होतं? थायरॉइडचा हॉर्मोन ज्यावेळेला वाढतो ना, त्यावेळेला शरीरातल्या प्रत्येक गोष्टी ह्या खूप रॅपिडली व्हायला लागतात. आतडी खूप जास्त स्पीडमध्ये पळायला लागतात. मन खूप जास्त लवकर भरकटायला लागतं. ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम असा होतो, खाल्लेलं अन्न पचायलाच नाहीये, ते बाहेर निघून पडतंय सगळं. दिवसातून 10 वेळा संडासला जातोय, अशी कंडिशन होते. अन्न पचत नाहीये, खातो भरपूर, पण ते अंगी लागत नाही आणि म्हणून ते सगळं बाहेर निघून पडतं, मग वजन कमी व्हायला लागतं. मिठामध्ये आयोडीन असतं. हां. आता मग थायरॉइड झाल्यावर मिठाचं सेवन वगैरे आयोडीन जास्त केलं पाहिजे का? प्रत्येक देशाची जी जमीन आहे, त्या प्रत्येकाच्या जमिनीमध्ये आयोडीनचं प्रमाण वेगवेगळ्या पद्धतीनं बघायला मिळतं. आपल्या भारताच्या भूमीमध्ये कंपॅरेटिव्हली कमी आहे. साऊथ इंडियामध्ये जरा तरी बरं आहे, पण नॉर्थ इंडियामध्ये जाईल तसं ते कमी आहे आणि नॉर्थ ईस्ट स्टेट्स जे आहेत, मणिपूर, आसाम तिकडच्या याच्यामध्ये आणखीन प्रमाण कमी आहे. म्हणजे समुद्र जितका जवळ नाही, आहे नाही, असं तसं काही नाही नाही, ना? असं काही नाही, असं काही नाही. पण तसं तर मग हिमालयाची उत्पत्तीच समुद्रातून झालेली आहे, तसं नाही म्हणता येत. पण ह्या सॉइल्समध्ये प्रमाण वेगवेगळ्या पद्धतीने ठरलेलं आहे. तर आपल्या खाण्यामधून आयोडीन आपल्याला भरपूर मिळत असतं. तुम्हाला काय वाटतं, आयुष्यामध्ये एक माणूस साधारणपणे 70 वर्ष जगतोय असं आपण जर धरलं, बरोबर. तर अख्ख्या आयुष्यामध्ये माणसाला किती आयोडीन लागत असेल? किती लागतं? सगळं मिळून जन्माला आल्यापासून 70 वर्षाच्या आयुष्यामध्ये 70 वर्ष गुणिले 365 दिवस गुणिले 24 तास सगळे मिळून किती आयोडीन लागत असेल? नाही सांगते एक मला. चमचा. बापरे. एक चमचा आयोडीन लागतं अख्ख्या आयुष्यामध्ये. एवढं कमी? साधारणपणे 3 ते 3.5 ग्रॅम. हम्म. ठीक. मग एवढं कमी आयोडीन लागतं की मॅक्झिमम ॲडल्टचा जो डोस आहे दिवसाचा तो 120 मायक्रोग्रॅम आहे. मिली पण नाही, मायक्रोग्रॅम एवढा मॅक्झिमम डोस आहे. तर तुम्ही जर शेवग्याच्या पानांची भाजी करून खाल्लीत ना, तर तुम्हाला 50 मायक्रोग्रॅम तेवढ्यातूनच मिळतात. हां. पण मिठामध्ये जे आयोडीन आहे ते कशासाठी कंपल्सरी केले? मिठामध्ये इटसेल्फ त्याचा आयोडीन आहे. पण मीठ हा एकमेव असा पदार्थ जो प्रत्येकाच्या स्वयंपाकामध्ये असतोच. असतोच. म्हणजे शेवगा रोज असेल असं नाही, पण मीठ रोज असणार आहे. सो इट इज कॉल्ड एज फोर्टिफिकेशन. म्हणजे गड मजबूत करणं जे असतं ना, शिवाजी महाराजांनी जसे गड मजबूत केले, बरोबर. काही किल्ले बांधले, काही मजबूत केले. तर त्या मिठाचं फोर्टिफिकेशन केलं जातं. म्हणजे त्याला अजून स्ट्रॉंग करायचं. त्याच्यामध्ये एक्स्ट्रा मिसळलेलं आयोडीन आहे. का तर तुमच्या खाण्यातून जर तुम्हाला कमी पडतंय, तर तुम्हाला ते एक्स्ट्राचं मिळायला पाहिजे. बरोबर. म्हणून ते केलेलं फोर्टिफिकेशन आहे. मग काही ठिकाणी असं होतं की ते जास्त व्हायला लागतं आणि जर ते जास्त झालं तर मग तुम्ही हायपरथायरॉइडमध्ये जाता. पण जर तुमच्या खाण्यातून आणि ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला कमी पडत असेल तर तुम्ही हायपोथायरॉइडमध्ये जाणार आहे. मग ज्यांना हायपरथायरॉइड होतो अशा लोकांनी आयोडीन मीठ जे आहे ते बंद केलं पाहिजे. मग साधं खडे मीठ घ्या, आयुर्वेदात सांगितलेलं सैंधव मीठ घ्या, हिमालयन रॉक सॉल्ट घ्या किंवा काळं मीठ घ्या. ह्यातलं कुठलंही मीठ तुम्हाला चालणार आहे. फक्त ते विदाऊट आयोडीन असलं पाहिजे. हायपरथायरॉइडमध्ये कन्फ्युजन नको. हायपरथायरॉइडमध्ये आयोडीन नको आहे. आणि हायपोथायरॉइड असेल तर मात्र आयोडीन लागणार आहे, कारण तो थायरॉइडचा हॉर्मोन जो आहे तो तयारच आयोडीन पासून होतोय. त्यामुळे तिथं ते बंद करून चालणार नाहीये. मग उगाच कुठंतरी पुन्हा म्हणतो तसं ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरती वाचले, ऐकलंय म्हणून आता मी सेंधाव नमक घेतो, सेंधा नमक घेतो वगैरे असं काही नाही. तिथं आयोडीन लागणारच आहे, ते घ्यायलाच पाहिजे. दररोज पाणी किती प्यायला पाहिजे? जेवढी तहान लागेल तेवढं. आजपर्यंत कुठं बघितलंय की कुठल्या तरी वाघानं किंवा एखाद्या शेळीनं किंवा एखाद्या आणखीन कुठल्या तरी पक्ष्यानं मोजून पाणी पिलंय? नाही. घड्याळ लावून पाणी पिलंय की आता 2 वाजले चला पाणी प्यायला जाऊया? कुठेच नाही. शरीरामध्ये एक सिस्टीम आहे. ती सिस्टीम अलर्ट देत असते की आता पाणी कमी पडलं की तहान लागते, तहान लागली की पाणी पिलं पाहिजे. विनाकारणचं पाणी पिलं
तुम्हाला माहितीये का, एका दिवसामध्ये एका माणसाचं शरीरातल्या ज्या 2 किडन्या आहेत, त्या 2 किडन्या दिवसभरामध्ये 24 तासामध्ये 170 ते 180 लिटर पाणी फिल्टर करतात. ओके. व्हेअरएज माणसाच्या शरीरामध्ये बॉडी फ्लुइड जे आहेत ते 5 लिटर आहेत. पण 170 लिटर फ्लुइड केलं जातं. फिल्टर म्हणजे काय केलं जातं? पुन्हा 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 24 तास ती किडनी काम करते. अशामध्ये जर तुम्ही दिवसात 10 लिटर पाणी प्यायला लागलात, तर त्या किडनीला किती पाणी फिल्टर करायला लागेल? आणि जर त्याच्यावरती तुम्ही तेवढा लोड टाकला तर ते मशीन आहे शेवटी एक प्रकारचं. बरोबर आहे. ते लोड घेणार ना कधी ना कधी. जास्त पिलेले पाणी हे अंगामध्ये साठायला लागतं, वजन वाढायला लागतं, वॉटर रिटेन्शन व्हायला लागतं, अंगावरती सूज यायला लागते. त्यामुळं सकाळी उठल्या उठल्या पाणी प्या, चांगलं असतं. चुकीचं आहे. रात्री झोपताना पाणी पिलं पाहिजे, चुकीचं आहे. कुठलाही प्राणी आहे, आता वाघ चाललाय झोपायला आणि म्हटला नाही आता झोपायचंय मला, मी पाणी पितो, असं बघितलंय का? नाही होत असं कधीच. किंवा सकाळी उठला की एखादा लांडगा आणि आता चला आता कुठं तळ दिसतंय का, जाऊन जरा पाणी पिऊन येतो. नाही ना, असं कुठं होत. सिस्टीम सेट करून दिलेली आहे. तुम्ही म्हटलात की माझ्या आतड्यांना मी 5 मिनिटं विश्रांती देतो, त्यांनी आता हालायचं नाही. होतं का असं? नाही होत. हृदय 2 मिनिटासाठी थांबवता येतं का? नाही थांबवता येत. शरीरामध्ये व्हॉलेंटरी मुवमेंट्स आणि इनव्हॉलेंटरी मुवमेंट्स असतात. इनव्हॉलेंटरी मुवमेंट्स तुमच्या हातात नाहीच आहेत. बरोबर. हातात म्हणजे इन कंट्रोल नाहीच आहेत त्या. बरोबर. त्या त्याच्या त्या घडतच auto राहणार system आहेत. आहे. ऑटोमध्ये टाकलेले आहेत त्या. तसं तहान लागणं हे तुमचं ऑटोमध्ये टाकलेलं आहे. तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये तहान हे ऑटोवरती टाकलेले मेकॅनिझम आहे. लागली तहान की पाणी प्यायचंय, विषय संपला. नाही तहान लागली तर पाणी कशासाठी प्यायचं? नाही तहान लागली नाही प्यायचं. चांगलं वगैरे असं काही नसतं. मला लागेल लिंबू तेवढं पाणी पाणी. पिण्याची जी प्रथा आहे सकाळी उठले उठले ती कशी योग्य आहे का? काही कुठली अनावश्यक ओढून आणलेली गोष्ट कधीही कुठेही नाहीये. बरं ते ह्याच्यामध्ये उगाचच येत असतं की आयुर्वेदात असं सांगितलं, आयुर्वेदात असं सांगितलं. अरे आयुर्वेदात नाही कुठं सांगितलेलं लिंबू पाणी प्या म्हणून. बरं तुम्ही लिंबू पाणी पिता म्हणजे शरीरामध्ये ऍसिड वाढवताय. लिंबू काय ऍसिड आहे. ऍसिड आहे. किचन ओट्याचा जो हे असतो ना, कडप्पा असतो ना, त्याच्यावरती Acetic acid. थोडा टाका ना लिंबू, काय होतं? पांढरा डाग पडतो. बरोबर. कॅल्शियम आहे ते. त्या कॅल्शियमवरती ऍसिड पडले की पांढरा डाग पडतो. चरबी कमी होण्यासाठी पितात लोक. पितात आणि नंतर मग सांधे दुखतात म्हणून मागायला लागतात. आता औषध द्या म्हणून. ऍसिड आहे, कॅल्शियम आहे, बरोबर. हाडं झिजणार आहेत. सरळ सरळ कारण नसतं. मग एका बाजूला हे करायचं, दुसऱ्या बाजूला अल्कलाईन वॉटरचं मशीन बसवायचं घरामध्ये आणि ते अल्कलाईन वॉटर प्यायचं, असं करायला लागतं. ते 2 लाखाचं असतं. आता थायरॉइड साठी कुठले व्यायाम महत्वाचे? सगळ्यात महत्वाचा जो आहे तो मनाचा व्यायाम आहे. कारण मन चांगलं असेल ना तर सगळ्या गोष्टी चांगल्या असतात. आणि मनाचा व्यायाम काय तर प्राणायाम आणि योगासन. मन चंगा तो कटोती में. कटौती में गंगा. तर तो प्राणायाम जो आहे ना तो करायचा आहे. प्राणायाम आणि योग. योगा नाही, योग साधायचा आहे. योग साधायचा असतो, तो करायचा नसतो. शांत बसणं आणि मन स्थिर राहण्यासाठी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला करता येऊ शकतात त्या सगळ्या करा. मग त्याला मेडिटेशन कोणी म्हणेल, कोणी ध्यान म्हणेल, कोणी फक्त योग म्हणेल, कोणी योगा म्हणेल. मन शांत ठेवा. सायकोलॉजिकल बॅलन्स राहायला लागला ना की ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने मॅनेज व्हायला लागतात सकाळच्या वेळेला. आणि आसनाची व्याख्या काय आहे? स्थिरम सुखम आसनम. ज्या पोझिशनमध्ये तुम्ही थांबलेला आहात ती स्थिर असली पाहिजे. त्याच्यात तुम्हाला सुख वाटलं पाहिजे. म्हणजे मी आता खुर्चीत बसलोय, मी स्थिर आहे, मला सुख वाटतंय, हे सुद्धा एक प्रकारचं आसन आहे. तर ह्याला जाणूतुल्यासन म्हटलेलं आहे आयुर्वेदामध्ये. खुर्चीत बसणं ही जी प्रोसेस आहे, ही जी पोझिशन आहे, जाणू गुडघे तुल्य, गुडघ्याच्या तुलनेत असलेल्या लेवलमध्ये असलेल्या जाणूतुल्यासन, ह्या पोझिशन मध्ये बसणं हे जाणूतुल्यासन आहे. उद्या त्या काळी मोटरसायकल नव्हत्या म्हणून, नाहीतर मोटरसायकल असं नावाचं एखादं आसन चरकाचार्यांनी सांगून ठेवलं असतं किंवा पतंजलीने सांगून ठेवलं असतं त्या काळामध्ये. उगाच ओढाताण करून स्नायूंना ओढून ओढून केलेलं आसन हे आसन असू शकत नाहीये. त्यामुळं ज्या आसनामध्ये तुम्ही स्थिर आहात, सुखी आहात, त्या कंडिशनला थांबणं आणि मनाचा एकाग्रता, मनाची साधणं हे तुम्ही करायला सुरुवात केलं ना की तुम्हाला सगळं चांगलं होणार. आणि याच्या बरोबरीने जे व्यायाम प्रकार आहेत, रोज चालणं असलं पाहिजे, पळणं असलं पाहिजे, हालचाल असली पाहिजे, कार्डियक ऍक्टिव्हिटीज मॅनेज करणारे जे हे आहेत व्यायाम प्रकार आहेत ना ते केले पाहिजे. वजनं उचलून थायरॉइडच्या ग्लँडला काही फरक पडत नाही. आता थायरॉइड ह्याच्यामध्ये व्यसन केल्याने काय परिणाम होतोय थायरॉइड? व्यसन हा ट्रिगरिंग पॉइंट आहे. कुठलंही व्यसन असू दे, म्हणजे ते अगदी चहा पिण्याचं का असे ना किंवा ते दारूचं का असे ना, कुठलंही व्यसन असू दे, तो ट्रिगरिंग पॉइंट आहे. म्हणजे एखादा माणूस, त्याला जर कुठलंच व्यसन नसेल तर त्याला होणारा आजार हा त्याच्यातून त्या माणूस तो लवकर बरा होणार आहे. आणि त्या माणसाला कुठलंही व्यसन असेल ना तर तो माणूस बरा व्हायला जास्त वेळ लागणार आहे. आणि दारू, तंबाखू ह्या जर गोष्टी तुमच्या आयुष्यात असतील
तर तुम्ही आणखीन त्या दारूच्या किंवा तंबाखूच्या व्यावसायिकाला जसे पैसे द्यायचे आहेत एका बाजूला, 2 हप्ते चालूच करून ठेवायचे, एक तिकडं आणि एक डॉक्टरकडं. एवढाच तुमच्यासमोर पर्याय होतो असं म्हणता येईल. त्यामुळे या गोष्टी उपयोगाच्याच नाहीयेत. त्या कुणालाच उपयोगी नाहीयेत. म्हणजे थायरॉइडचा आजारच असायला पाहिजे अशातला काही गरज नाहीये. तुम्हाला कुठलाही आजार नसला तरी सुद्धा तुम्ही व्यसन हे व्यसनच आहे ना शेवटी. बरोबर, त्यामुळे वाईटच त्याचं गोष्ट आहे ती. नाही, वाईटच आहे. जर थायरॉइड लपवला तर काय परिणाम होऊ शकतो? सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. हं. म्हणजे माझ्या क्लिनिकमध्ये आम्ही कितीतरी वेळेला असं बघितलेलं आहे. पेशंट एखादी येते, हं. अनफॉर्च्युनेटली बायकांचं प्रमाण जास्त आहे. एकतर आपला समाज विचित्र आहे, तुम्हाला काही मी बरोबर. वेगळं सांगायची गरज नाहीये. हीन भावनेने वागवतो. एक्झॅक्टली. पण म्हणजे ह्या गोष्टीचं मला दुःख होतं बरं का, की एखादी मुलगी लग्न होऊन नुकतीच आलेली असते घरी आणि नवरा बायको दोघं जण येतात आणि तिला विचारलं थायरॉइड कधीपासून आहे, तर तिचं उत्तर काय असतं माहितीये? आत्ता जस्ट लग्नानंतर सापडलाय. लग्नानंतर सापडलाय. किंवा आता लग्न ठरलेलं आहे अशा वेळेत ते एखादी मुलगी आई वडील तिला घेऊन येतात आणि सांगतात डॉक्टर आता लग्न ठरले तेवढं जरा थायरॉइड बरा करता येईल का बघा. कारण त्यांच्यासाठी तो बॅरियर आहे खूप मोठं. बरं. आता गंमत अशी आहे की जो मुलगा त्या मुलीशी लग्न करणार आहे त्या मुली असं काही नाही की थायरॉइड झाला म्हणजे मुलं होणारच नाहीत, असं नाहीये. होण्यामध्ये अडचणी येणार आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला मात करायची. पण जर असं असेल तर उद्या त्यांना होणारं जे मुलबाळ आहे ना त्यांच्यामध्ये पण थायरॉइड येणार आहे. मग मुलाच्या मध्ये थायरॉइड असल्यानंतर काय कराल? तर ह्या सगळ्या गोष्टींचा पण आपण विचार केला पाहिजे. काही गोष्टी आपल्याला काळानुरूप ऍक्सेप्ट करायला लागणार आहेत. एकतर थायरॉइडला देशातून जगाच्या पाठीवरनं पूर्णपणे नाहीसं करून टाकलं पाहिजे आणि त्याच्यासाठी खाणं पिणं वागणं राहणं जे सगळे आहे ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या व्हायला पाहिजेत. अगदी स्टार्टिंग फ्रॉम प्रोडक्शन ऑफ द ग्रेन व्हॉट यू आर प्रोड्युसिंग, जे काही धनधान्य तुम्ही उगवताय त्यापासून सगळ्या गोष्टींपासून ते तुमच्या रोजच्या राहणीमानापर्यंत सगळ्या गोष्टी बदलल्या पाहिजेत किंवा त्याच्यातून येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला ऍक्सेप्ट केल्या पाहिजेत. बरोबर. आता लहान मुलं आहेत, लहान मुलांमध्ये थायरॉइड झाला तर त्याचे परिणाम काय होतात? म्हणजे वाढ खुंटणं असेल किंवा मग काय पुढे लक्षणं असतील की त्याच्यामुळं पुढे जाऊन गंभीर परिणाम, तर कशी काळजी घेतली पाहिजे? सहज नावाचा एक गोष्ट आहे. ज म्हणजे जन्म. जन्माला आल्या क्षणी असणारे जे आजार आहेत ते कुठलाही असो, थायरॉइड असू दे किंवा मूळव्याध सुद्धा असतो बरं का, जन्मजात असतो मुलांना. तर अशा गोष्टी कधीच बऱ्या होत नाहीत असं आयुर्वेदानं सांगून ठेवलंय. सो यू हॅव टू मॅनेज देम. लहान वयामध्ये जर थायरॉइड झाला तर मुलांच्या वाढीवरती त्याचा परिणाम येतो, मेंदूवरती परिणाम येतो, बुद्धिमत्तेवरती परिणाम येतो. त्यामुळे त्याला चांगल्या पद्धतीनं त्या वेळेला त्या पॅथीनं व्यवस्थित पद्धतीनं मॅनेज केला पाहिजे आणि तो जर मॅनेज केला तर आपल्याला ह्या गोष्टींवरती मात करता येऊ शकते. पण तो सुद्धा कंपॅरेटिव्हली ट्रीटमेंट करायला अवघड असतो. पण एक गोष्ट आपल्याला हमखास मिळवता येते आयुर्वेदाच्या माध्यमातून, की त्या मुलाच्या म्हणजे विचार करा 30व्या वर्षी झालेला थायरॉइड हा 50व्या वर्षी जेवढा त्रास देईल त्याच्यापेक्षा वयाच्या 5व्या वर्षी झालेला थायरॉइड हा वयाच्या 50व्या वर्षी किती त्रास देईल. जास्त. त्यामुळे तो जर पहिल्यापासूनच व्यवस्थित ट्रीट केला आणि मॅनेज केला तर तुम्हाला ते पुढचे फर्दर कॉम्प्लिकेशन्स जे आहेत ते तुम्हाला टाळता येऊ शकतात. आता तुम्ही म्हटलात की म्हातारपणात 50 वयात वृद्धपकाळामध्ये झालेला थायरॉइड तो कसा हाताळायचा? वृद्धापकाळामध्ये होणारा जो थायरॉइड आहे तो मेटाबॉलिक चेंजेस जे होत असतात, डिसऑर्डर हा शब्द वापरणार नाही, चेंजेस जे होत आहेत, शरीराची झीज व्हायला लागलेली त्याच्यामुळे झालेला थायरॉइड असतो. त्यामुळे तिथं थोडेफार जे T3, T4, TSH मध्ये चेंजेस होतात ना ते ऍक्सेप्टेबल सुद्धा असतात. त्याला लगेच स्टॅम्प मारू नये थायरॉइडचा. आणि जर तो एक्सेस प्रमाणात झाला तर तो त्यात एकाच गोळीने मॅनेज करायचा असतो आणि आयुर्वेदामध्ये जर ज्यावेळेला आपण येतो त्यावेळेला त्याच्यावरती आणखीन जास्त सोल्युशन्स येतात. कारण आयुर्वेद हा शरीराची ट्रीटमेंट करतो. वी आर ट्रीटिंग द पेशंट अँड नॉट द डॉक्युमेंट्स. आपल्याला पेशंटला ट्रीट करायचं. आणि मग म्हातारपणामध्ये ठरलेले आजार आहेत की त्यांना संधिवात होणार आहे, वाताचे आजार होणार आहेत, सांधे दुखणार आहेत, त्वचा कोरडी पडणार आहे. आणि मी जसं म्हणतो की थायरॉइड हा सगळ्या गोष्टींवरती इम्पॅक्ट करतो आणि आयुर्वेद हा सगळ्या गोष्टींना ट्रीट करतो. त्यामुळे आयुर्वेदामधून थायरॉइडची ट्रीटमेंट करत असताना तो जर म्हातारा माणूस असेल, म्हातारी व्यक्ती असेल तर त्या माणसाची होणारी ट्रीटमेंट ही जास्त सर्वांगीण असते, जास्त चांगल्या पद्धतीने फायदा देणारी असू शकते. बरोबर. आता निव्वळ व्यायामाने थायरॉइड बरा होतो? अजिबात नाही. नुसता थायरॉइड जर खाणं पिणंच खराब आहे तर तुम्ही व्यायामानं कसं काय त्याला दुरुस्त करणार आहे. आणि व्यायाम करायचा असेल तर तो मनाशी सांगितलं तसा मनाचा व्यायाम असला पाहिजे. करायला पाहिजे. बरोबर. भारतामध्ये थायरॉइडचं एवढं प्रमाण जास्त काय? मी मगाशी जसं म्हटलं तसं भारताच्या मातीमध्ये एकतर आयोडीनचं प्रमाण कंपॅरेटिव्हली कमी आहे. म्हणजे इव्हन भारतामध्ये बघायला गेलं ना
तर नॉर्थ इंडियामध्ये प्रमाण जास्त आहे, नॉर्थ ईस्टमध्ये अजून जास्त आहे आणि साऊथमध्ये कंपॅरेटिव्हली कमी आहे. मग एका बाजूला ते ग्लुटेन कारणीभूत ठरतं नॉर्थ इंडियामध्ये गेल्यानंतर, कारण त्याचा टॉलरन्स माणसांच्या मध्ये हळूहळू कमी व्हायला लागलेला आहे. दक्षिण भारतामध्ये गहू कमी आणि तांदूळ जास्त वापरला जातो, त्यामुळे तिकडे प्रमाण कंपॅरेटिव्हली कमी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीची शेती आपण करतोय, ऑर्गॅनिकच्या नावाखाली सगळं केमिकल वापरलं जातंय, ह्याचा परिणाम आणि मग आताची बदललेली लाईफस्टाईल. थायरॉइड हा इटसेल्फ इज अ थायरॉइड लाईफस्टाईल डिसऑर्डर. त्याच्यामुळं लाईफस्टाईलमध्ये जे काही चेंजेस होत आहेत, त्याच्यामुळे हे प्रमाण वाढतंय आणि अनफॉर्च्युनेटली ते वाढत राहील असं वाटतंय, जोपर्यंत आपण स्वतःला बदलत नाही तोपर्यंत. बरोबर. आता मोबाईलचा आणि रेडिएशनचा या थायरॉइडवर कसा परिणाम होतो? डायरेक्ट तसा काही खूप मोठा परिणाम होतो असं आपल्याला म्हणता येणार नाही, कारण तसे कुठले डॉक्युमेंटेड गोष्टी नाही आहेत. पण आपण ह्याही गोष्टीचा विचार केला पाहिजे, की बऱ्याचशा गोष्टी ह्या डॉक्युमेंटेड दाखवल्या जातातच असं नाही. कारण जोपर्यंत त्याची गरज आहे तोपर्यंत त्या दाबल्या जातात आणि ज्या दिवशी असं वाटतं, की आता हे लोकांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे, त्या दिवशी ते दाखवलं जातं. मग एक साधं उदाहरण घ्या. गेल्या 10, 15-20 वर्षापूर्वी आपण धरूया, की एक स्कीम सगळीकडे सुरू झाली. स्कीम म्हणजे जाहिरात सगळीकडे सुरू झाली, की रिफाइंड ऑइल वापरा, साधं ऑइल तेल वापरू नका. मग डबल रिफाइंड आलं, मग ट्रिपल रिफाइंड आलं आणि ह्या प्रत्येक जाहिरातीमध्ये टार्गेट फक्त हृदय होतं माणसाचं, हृदय होतं. की हृदयाला तुमच्या चांगलं आहे, हृदयाला तुमच्या चांगलं आहे, हे अजून चांगलं आहे, हे अजून चांगलं आहे. मग ट्रिपल रिफाइंड ऑइल आलं. आज काय ट्रेंड चालू आहे साहेब? कच्ची घाणी का तेल वापरा. ते चांगलं आहे. म्हणजे जे आम्ही 20 वर्षापूर्वी वापरत होतो ते बाद, आउटडेटेड, त्याच्यापेक्षा भारी, त्याच्यापेक्षा भारी, त्याच्यापेक्षा भारी. अरे नाही, 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 हे त्याच्यापेक्षा भारी. हे जे दाखवलं जातं हे हे पण डॉक्युमेंट्सवरतीच दाखवलं जातं. त्यामुळे कदाचित मोबाईल रेडिएशनचे येणारे परिणाम दाखवले जातील, नाही दाखवले जातील. बरं समजा मी म्हणतो नाही दाखवले किंवा दाखवले आज, की मोबाईल रेडिएशनचा परिणाम होतो. कुठं अशी जागा आहे जिथं मोबाईलचं रेडिएशन होत नाही? तुमच्या मोबाईलमधून नसणार होत, मग तो वरती टॉवर तर सगळीकडे बसलेले आहेत. बरोबर. व्हायचं ते होणारच आहे. म्हणजे जगभर व्यापार आणि नफा कमवण्यासाठी ह्या गोष्टी आता तुम्ही सांगितलं, की रिफाईंड ऑइल वापरा. का? तर बिझनेस. मोबाईलवर जर आत्ताच जर सांगितलं गेलं, तर मोबाईल इंडस्ट्रीला कुठेतरी थोडासा का होईना धक्का लागू शकतो. त्याच्यामुळे कदाचित ह्या डॉक्युमेंटेशन होत नसाव्यात. नसाव्यात कदाचित. पण तसं बघायला गेलं तर काय, जरी धक्का पोहोचणारा असला, तरी तुम्ही मोबाईल वापरायचं सोडणार आहे का मी वापरायचं सोडणार आहे? नाही, पण आता ते अतिरेक आपलं तरी अंग टाळता झालंय, यायला अंग पाहिजे. झालंय. अतिरेक टाळता यायला पाहिजे. आणि नवी पिढी आत्ता मार खातीये ती इथंच खातीये. नको एवढ्या मोठ्या प्रमाणावरती ज्यांची स्क्रीन टाइम वाढला, खूप म्हणजे प्रचंड प्रमाणात. अवयवापेक्षा जास्त शरीराच्या तो एक अवयव जडलाय आपल्याला. आता तर यायचा जमाना आलाय. मी आजकाल असं गमतीनं म्हणतो लोकांना, की माणसानं म्हणजे माकडानं शेपूट वापरायचं बंद केलं आणि त्याचं शेपूट जडून गेलं. मग त्याचा माणूस तयार झाला. मग त्यानं शिजवून अन्न खायला सुरुवात केलं, तर त्याचं अपेंडिक्स नावाचा जे त्याचा जो पार्ट आहे, जे आतड्याचा मोठा भाग होता, तो बारीक होत एवढासा झाला आणि त्याचं अपेंडिक्स झालं. आता तुम्ही एआय वापरताय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरताय. सो आत्ता माणसांना काय सांगायला लागतं, की बाबा तुम्ही अक्रोड खा, म्हणजे तुमचा मेंदू चांगला होईल. काही वर्षांनंतर असं होईल. लगेच नाही, 50 वर्षांनंतर लगेच असं नाही होणार आहे. कारण माकडाचा शेपूट झाला 1000 वर्ष गेली. तशी अजून 1000-1500 वर्षानंतर कदाचित परिस्थिती अशी येईल, की असं सांगायला लागेल, "अरे हां, तुम्ही जरा मेंदू खावा म्हणजे तुमचा अक्रोड मोठा होईल." कारण मेंदू हे कुठेतरी एवढा झालेला असेल कदाचित. सांगता येत आयतं वापरून आयतं वापरून. म्हणजे आता आणि बुद्धीला चालनाच राहिली नाही. एक्झॅक्टली. आणि मी मगाशी जसं म्हटलं, की थायरॉइडची ग्लँड का काम करत नाही? कारण आयतं मिळतंय. तेच होणार आहे. त्याला गरजच निर्माण झाली नाही तिथं. कशाचीच. आता हे बैठे काम आहे, सगळ्या या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे शरीराची हालचाल होत नाही. मग चालायला त्याच्यामुळेच आजार होतो. मग चालायला सांगितलं की लगेच पाय दुखायला लागतात. ऑब्व्हियस आहे. बरं गंमत बघा, हे जे मसल्स आहेत ना आपले, ह्याला पेरिफेरल हार्ट म्हटलेलं आहे. इथून इथं जाणारा जो रक्तपुरवठा आहे, हृदयापासून मेंदूकडे जाणारा जो रक्तपुरवठा आहे, तो अगेन्स्ट ग्रॅव्हिटी आहे. मग इथं तर काही पंप नाही बसवलेला आहे, इथं जसा पंप आहे तसं. मग पायाकडचं रक्त मेंदूकडे हृदयाकडे कसं जातं माघारी? ह्या मसल्स हालतात ज्यावेळेला आपण चालतो, त्यावेळेला त्या वरती ढकलत असतात. तुम्ही चाललाच नाही तर तुमचं रक्त कसं वरती ढकललं जाईल? मग होतात आजार पायाचे, रक्तवाहिन्यांचे आणि ते सगळं. दिवसात किती किलोमीटर चाललं पाहिजे किंवा किती तास चाललं पाहिजे? 4-5 किलोमीटर तरी मिनिमम चालणं व्हायलाच पाहिजे. आणि ते चालणं व्हायला पाहिजे. म्हणजे रमत-गमत, टंगळ-मंगळ करत, मैत्रिणींशी गप्पा मारत, मग आज काय तू भाजी केलीस, आज मी काय स्वयंपाक केला, तर असं नाही. चालणं म्हणूनच व्हायला पाहिजे. ओके, स्पीडमध्ये असायला पाहिजे. ब्रिस्क वॉकिंग. मला सर थायरॉइड म्हणजे काय? थायरॉइड ही ग्लँड आहे आणि ती शरीराच्या सगळ्या गोष्टींना मॅनेज करते. अथपासून इथपर्यंत प्रत्येक गोष्ट. आणि तो बरा होतो का? 70% पेशंट थायरॉइडचे बरे होतात, हायपोचे. 95% पेशंट बरे होतात हायपर थायरॉइडचे, जर तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतलीत, व्यवस्थित घेतलीत, चांगल्या डॉक्टरकडे घेतलीत तर. पण तो कायमचा बरा का नाही होत?
कारण काही गोष्टी अगदी सर्दी सुद्धा एखाद्या माणसाची पूर्ण बरी होऊ शकत नाही. त्यामुळं नाही वैद्य प्राणेश्वर हा. डॉक्टर हा प्रयत्नांचा परमेश्वर आहे. रिझल्ट त्याच्या हातात आहे. आता थायरॉइड हा आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो. मग मिठात आयोडीन घेतल्यावर थायरॉइड बरा का नाही होत? कारण त्याच्यामध्ये बाकीच्या सुद्धा गोष्टी तेवढ्याच इन्क्लुडेड आहेत. जसं की आपलं खाणं-पिणं, वागणं, राहणं ह्या सगळ्या गोष्टींचा पण त्याच्यामध्ये इम्पॅक्ट येत असतो. उलट काही केसेसमध्ये असं होतं, की आयोडीन जास्त झाला म्हणून थायरॉईड ग्लॅंड जास्त पळते, थकते आणि थांबते. हा सुद्धा साइड इफेक्ट आपल्याला बघावा लागतो. आता मासिक पाळीमध्ये जो बिघाड होतो तो थायरॉइडमुळे कसा होतो? थायरॉईड ही ग्लॅंड ही मास्टर ग्लॅंड आहे. हं. ती प्रत्येक गोष्टीला पुढच्या शरीरातल्या मॅनेज करत असते. ज्याच्यामध्ये ओव्हरीज आहेत, हं. ज्याच्यामध्ये ॲड्रेनलिन ग्लॅंड आहे, ज्याच्यामध्ये गोनाडोट्रोपिक हॉर्मोन्स पण येतात. त्यांना ती कंट्रोल करत असते. त्यामुळे इकडे बिघाड झाला की पुढे आपोआपच बिघाड होणार. आता तुम्ही थायरॉइड स्पेशलायझेशन का घेतलं? कारण आज ती काळाची गरज आहे आणि मला त्याच्यामध्ये मास्टरी मिळाली. मला त्याच्यामध्ये की सापडली. त्यामुळे आपण त्याला दुरुस्त करायला जास्त आनंद वाटतो. आता व्यसनं. आता परदेशात दारू ही औषध म्हणून घेतली जाते. मग भारतात थायरॉइड दारू घेतल्यावर बरा का नाही होत? औषध म्हणून घेतलं तर होईल ना बरं. पण थायरॉईड होत नाही. हं. पण औषध म्हणून घेतल्यानंतर आजाराला उपयोगी पडणार आहे ती, नाही असं नाहीये. हं. इंद्रानं खूप जास्त अमृत पिलं, त्याला ते चढलं. त्याच्यासाठी उतारा म्हणून जे औषध तयार केलं, ती दारू आहे. हं. पण ती जर तुम्ही अमृत चढू शकतं, तर दारू किती चढू शकते याचा पण विचार केला पाहिजे. दारू चांगली आहे अशातला भाग नाहीये. पण म्हणजे अमृत पण वाईट नाहीये ना बरोबर. आता थायरॉइड सगळ्यात जास्त प्रमाण पुरुषामध्ये का स्त्रियामध्ये? स्त्रियांमध्ये. स्त्रियामध्येच काय? कारण एक्स आणि वाय क्रोमोझोम जे आहे त्यातला एक्स हा कॅरी करतो पुढे, वाय करत नाही. का थायरॉइडचं आणि पुरुषांचं जास्त जमतं म्हणून? याचं एवढंच उत्तर असू शकतं. असं काही नाहीये. स्त्रिया ह्या मानसिक जास्त इमोशनल असतात. त्याच्यामुळे तिथे इम्पॅक्ट जास्त येतात. हा दुसरा परिणाम आहे त्याचा. बाकी क्रोमोझोमल स्टडीज जास्त का महत्त्वाच्या. मला वाटलं का थायरॉइड पुरुषांना घाबरतं. नाही, नाही असं काही नाही. तसं पुरुष सगळ्यांनाच घाबरतात. आणि थायरॉइडमुळे केस गळतात का? थायरॉईडमुळं शरीरामध्ये मिळणारे जे न्यूट्रिशन्स आहेत ते कमी पडायला लागतात. त्याचा परिणाम केस गळण्यावरती होतो. भरपूर मोठ्या प्रमाणावरती केस गळतात. असं म्हटलं जातं की थायरॉइड जर झाला तर संभोग क्रिया जरा थोडीशी निष्क्रिय होते. काय सांगता? ऑब्व्हियसली. आता तर मुळातच अशी गंमत आहे, की बऱ्याचशा लोकांना इंटरेस्ट कमी झालेला असतो. थायरॉईडमुळे थकवा जास्त येतो आणि थकवा असेल आणि उत्साहच नसेल, तर शारीरिक संबंध व्यवस्थित येत नाहीत. त्याचा अर्थातच परिणाम मुलं होण्यावरती होणारच आहे. प्रेग्नन्सीमध्ये जर थायरॉइड झाला तर मुलांवर काय परिणाम होतो? प्रेग्नन्सीमध्ये जर थायरॉईड झाला, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ती प्रेग्नन्सी कॅरी होण्याचाच प्रॉब्लेम येतो. आणि जरी कॅरी झाली, तरी सुद्धा त्या बाळामध्ये काहीतरी व्यंग येण्याचे चान्सेस असतात, जर तुम्ही व्यवस्थित ट्रीटमेंट घेत नसाल तर. आणि जर तुम्ही घेतली तर प्रॉब्लेम येत नाही. पण त्याच्यानंतर बाळामध्ये पुन्हा थायरॉईड येण्याची शक्यता असते आणि त्याची ट्रीटमेंट आणि इन्व्हेस्टिगेशन्स वेळेवरती होणं गरजेचं आहे. आता समजा एखाद्या स्त्रीला जर थायरॉइड झाला आणि समाजात ती गोष्ट कळली तर नातेसंबंधावर आणि तिच्या एकंदर जीवनावर काय परिणाम होतो? आपल्याकडचा समाज तुम्हाला माहिती आहे. खरं तर ते नाही व्हायला पाहिजे. पण तो होतो, ओढाताण वाढते. पण दुसरी पण गोष्ट बघितली पाहिजे, त्या बाईच्या स्वतःच्यात हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं, की तिच्या स्वतःच्या आरोग्यावरती त्याचा परिणाम होतो आणि त्याचा परिणाम समाजावरती जास्त वाईट होतो. तर मंडळी आज आपल्या सत्तावनच्या व्यासपीठावर सन्माननीय प्रख्यात डॉक्टर विक्रांत पाटील साहेब आले आणि त्यांनी सविस्तर अशी थायरॉइड बद्दल माहिती दिली आणि मार्गदर्शनही केलं. त्याबद्दल मी सत्ता कुटुंबाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि आपणही अमूल्य असा रसग्रहण करण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल आपल्या सर्व मंडळींचे मी आभार मानतो. डॉक्टर विक्रांत पाटील साहेबांना मी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. तर मंडळी पुन्हा भेटूयात एका नव्या विषयावर एका नव्या पाहुण्यांबरोबर. भेटत राहू, बोलत राहू. तर मंडळी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे येणारा एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि जर एपिसोड आवडला तर जवळच्या व्यक्तीपर्यंत तसेच थायरॉइड हा आजार असणाऱ्या व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा. तोपर्यंत मंडळी जय हिंद, जय महाराष्ट्र.